शतक गेले होते, थोडे कमी पडले, मात्र झेल घेणार कोण असा विचार त्या डोक्यामध्ये होता. पहिले शतक पॉवर प्ले शतक सुरू आहे. तिसरा सामना सुरू आहे. प्रथम बॅटिंग करत असताना डोंगरी संघ तारडी गाव आपण संघ बघतोय. अरे नंतर एक मॅच बसशील ना. हवेचा हवेचा देखील वेग वाढतो, ताशी हवा देखील आहे, मात्र हवा असताना धूळ देखील भरपूर या मैदानात उडते. रॉय आणि जोझफ चेंडू हवेमध्ये, मात्र फटका अगदी बॅटच्या मधोमध. हा येतो षटकार. चांगली सुरुवात. रॉयच्या बॅटमधून सुंदर जबरदस्त फटका. दीपकांच्या वरती आक्रमण करतोय रॉय. अगदी गॅपच्या शोधामध्ये होते आणि अगदी वरून फटका खेळला होता. अगदी सुंदर फटका. पुन्हा एकदा अगदी गॅपच्या शोधामध्ये. चेंडू थांबणार नाही, चेंडू निघून जातोय. दन 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 सीमारेषा बाहेर मिळतील 4 धावा. हा येतो चौकार. फटकेबाजी सुरू आहे, मात्र पॉवर प्ले शतक का असतं हे बॅटिंगच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं जातं, रॉयच्या माध्यमातून दाखवलं जातं. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी सुंदर फटका. षटकार. 6 धावा आहेत. अगदी सीमारेषेच्या बाहेर चेंडू पडतोय. 6 धावा आहेत. जबरदस्त बॅटिंग रॉय यांची. जबरदस्त सुरुवात डोंगरी संघाची झालेली आहे आणि नक्कीच ही धाव संख्या अंतिम चेंडूपर्यंत किती धाव डोंगरी संघ थांबेल. धाव संख्या झाली ती 18. जबरदस्त बॅटिंग रॉय यांची. हा चेंडू योग्य चेंडू होता, चांगला चेंडू होता, मात्र हा चेंडू डॉट चेंडू येतोय. 2चा फटका, षटकार, चौकार, पुन्हा षटकार, पुन्हा हा डॉट चेंडू येतोय. अंतिम षटकार चेंडू असेल षटकातील. नक्की जास्त धाव मिळणार नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव घेतली जाईल, एकच धाव मोजली जाईल आणि नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये धाव संख्या बनवतोय बिनबाद 19 डोंगरी तारोडी संघ. त्यांच्या अपोजिट कोलचे संघ आहे. तिसरा सामना सुरू आहे. डिका स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून देखील सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि त्याचबरोबर प्रभा मंडप डेकोरेटर्स यांच्या वतीने देखील सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि सर्व मंचावर मान्यवर सर त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धा क्रमांक 5 मध्ये आगरी समाज सेवा मंडळ पुरस्कृत श्रीधर नवगर मास्टर्स यांच्या वतीने ही स्पर्धा सुरू आहे. नवगर गावामध्ये जबरदस्त विकास सुरू आहे. नक्कीच नागरिकांची मोठी समस्या मध्ये पाणी आणि नक्कीच पाण्याच्या टाक्या 3 टाक्याचा 2 टाक्या झालेल्या आहेत. 3री टाक्या देखील काम सुरू आहे. नक्कीच येत्या काही महिन्यामध्येच आपल्याला पाणी चांगला पुरवठा मीरा भाईंदर महापालिकेच्या वतीने होणार आहे आणि नक्कीच समस्त नगरसेवक देखील सज्ज आहेत.
सुरेख चेंडू अगदी बॅक्टेरियल चेंडू खेळून काढला. चेंडू आतमध्ये आल्यानंतर बॅटर देखील थोडे बीट झाले. हा चेंडू डॉट येतोय. जबरदस्त सुरुवात केली होती रॉय याने आणि जोझफ धावून काढतात लगेच आपली जागा सोडतोय यष्टीरक्षक. धाव संख्या 20. किती धावर संघ थांबतोय डोंगरी संघ आणि नक्की तर 40 45 50 55 किंवा 60 आणि 60च्या पलीकडे धाव संख्या बनवेल की नाही. वेगवान चेंडू आता वाईट सेशनला पंचांमार्फत येतोय. धाव संख्या 21. अगदी सेफ फटका अगदी सेफ लँडिंग करतोय. क्षेत्ररक्षक भरपूर लांब होते. एक धाव आणि बघा दुसरी धाव कॉलिंग मध्ये होताना दुसरी धाव देखील इथे कंप्लीट. चेंडू सापडत नाही गोलंदाज आणि चेंडू सापडला असता कदाचित किंचित गडी बाद करण्याचा करता आला असता. धाव संख्या 2 धावेने 23. जानकाई आणि रिक्षा संघटना यांची मॅच आहे. यापुढील सामना असेल जानकाई 11 मुर्दा त्यांच्या आपले संघ रिक्षा संघटना. दोन्ही संघांना तयार राहायचं आहे. सुरेख चेंडू सुरेख फटका. किती धावांचा फटका असेल. एकच धाव असेल. धाव संख्या 24. कमबॅक करतोय आपल्या संघाला अमोल गोलंदाज. कमीत कमी धावा पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्या होत्या. मात्र कमीत कमी धावा देण्याचं काम करतोय गोलंदाज अमोल. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 4च धावा खर्च करतोय. 5 धावा करतोय. एक वाईट देखील आला होता. सुरेख चेंडू वेगवान चेंडू होता. चेंडू खाली राहतो. अगदी सॉफ्ट अँड खेळून काढला. अगदी क्षेत्ररक्षक भरपूर दुरावर होते. बघतलं पाहिलं आणि लगेच कॉल केल्यानंतर या 2 धावा बघता बघता पूर्ण. दोन्ही बॅटर अगदी सेफ आहेत. नक्कीच नामांकित खेळाडू आहेत. या ठाणे परिसरामध्ये एक नामांकित खेळाडू आहेत. एक घातक गोलंदाज आहेत आणि त्यांच्या माध्यमातून विविध आपण स्पर्धा बघितल्या. त्यांनी भरपूर गडी बाद देखील करण्याचं काम आपल्या गोलंदाजी केलेलं आहे. कोलचे संघ एक चांगला संघ आहे. पुढील सामना यांचा होईल ते आता डिक्लेअर करा. सांगितलं हा, ते ना म्हणा, माईकवर डिक्लेअर. पुढील सामना जो असेल जानकाई 11 मुर्दा त्या संघाने तयार राहायचं आहे आणि त्यांच्या अपोजिट संघ जो आहे रिक्षा संघटना राई मुर्दा मरुआ कॅप्टन. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. पुढील आपलाच मॅच असेल लक्षात घ्या. रुपेश म्हात्रे थोडी चर्चा सुरू होती. मात्र येणाऱ्या चेंडूवरती आपल्याला चांगली बॅटिंग करायची. चांगले धावसंख्या बनवायची आहे. सुंदर अप्रतिम चेंडू. अगदी अगदी पडल्यानंतर जास्त उंची गाठतोय. अपेक्षा देखील नव्हती बॅटरला. हा चेंडू येतो डॉट. कमीत कमी धावा 7 धावा खर्च करतोय. रिक्षा संघटना तयार राहा. हिम्मत भोईर आपला संघ तयार ठेवायचा आहे. अजून भरपूर मिनिट आपले 50 मिनिटं बाकी आहेत. सचिन आणि 2 शतकामध्ये धावसंख्या बनवतोय डोंगरी संघ 26 धावा. जेवण सुरू झालेलं आहे. जेवणाचं काउंटर सुरू झालेलं आहे आणि जे संघ खेळून झाले आहेत तर कृपा करून त्यांनी जेवण घ्यायचं आहे. नंबर 3चा गोलंदाज सचिन येतोय. कमीत कमी धावाचा हे नक्कीच येणारं शतक असेल आणि जास्तीत जास्त धावाचा बनवण्याचा प्रयत्न म्हणजे रॉय असतील आणि जोझफ देखील असतील. वेगवान चेंडू जबरदस्त चेंडू हाताळला होता. सचिन जबरदस्त चेंडू टाकतोय.
काय नाही खेळत ते सांगा मला. सुंदर वेगवान चेंडू, तितका चांगला फटका अगदी गॅपच्या शोधामध्ये होते. चेंडू वाढला जातोय, थोडीशी मिसफील्ड मात्र याचा फायदा होतोय डोंगरी संघाला. डोंगरी टारोटी गाव आज चांगला संघ आहे आणि तितका त्यांच्या अपोजिट संघ देखील, कोळशे संघ देखील चांगला आहे. तिसरा सामना सुरू आहे, तिसरी मॅच सुरू आहे आणि नक्कीच तिसरा ओव्हर देखील सुरू आहे. गोलंदाज सज्ज सचिन, सुंदर फटका अगदी सर्कलच्या वरून चेंडू खेळतोय. चेंडू थांबण्याचं काम करतात क्षेत्ररक्षक. 2 धावा घेतल्या जातील आणि या 2 धावांनी संघ जातोय 30 या धावावरती. चेंडू मागे धावा धावून काढायचा, धावा धावून काढायचा आहे. एकच धाव घेतलेले, स्ट्राईकवरती रॉय पोहोचलेले आहेत. मात्र हा देखील चांगला बॅटर आहे, चांगले फटके त्यांच्या बॅटमधून 2 षटकार, 1 चौकार देखील बघायला मिळाला आपल्याला. तो स्ट्राईकवरती रॉय. धाव संख्या 1 धावांनी पुढे जातोय, 31 धावा धाव फळकावरती. गोलंदाज सचिन, सुंदर फटका अगदी फटका बसतोय आणि पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या आटामध्ये हा झेल भेटतोय आणि संपतोय खेळ रॉय यांचा. नक्की सुंदर झेल आणि संपतोय रॉय यांचा खेळ. नंबर 2चा बॅटर जर्सी नंबर 25 जोसेफ. नंबर 2, 1 आणि 2 बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये बघतो आपण. ईशाला आहे का आज सुट्टी? वेगवान चेंडू आणि नक्कीच या वेगवान चेंडूने समाप्त होते 2 ओव्हर 3 ओव्हरची आणि 3 ओव्हरमध्ये डोंगरी टारोटी संघ बनवतोय 31 धावा आणि 31 धावा बनवत असताना 1 गडी बाद त्यांचा झालेला आहे. रॉय बाद झाला होता. सरासरीने खेळतोय 10.33 असं सरासरीने संघ खेळतोय डोंगरी टारोटी संघ. नक्कीच चांगली धावसंख्या उभारतोय. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या आली होती, 19 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या होत्या अमूल्यांच्या आणि या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करतोय आणि 1 गडी बाद करतोय. नंबर 4चा गोलंदाज कुणाल. वेगवान चेंडूचा बॅटला चेंडू फरसाय करतो असं पंचदर्शक अपील केलं, काम केलं होतं गोलंदाजांनी. मात्र हा चेंडू लेगबॅटच्या रूपाने धाव पूर्ण करतो तेव्हा डोंगरी टारोटी संघ 32 या धाव पडतो. एक धावाने संघ पुढे सरकत चाललेला आहे. आता मोठे फटके थांबलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये मोठे फटके आले होते, मात्र नंबर 2 आणि नंबर 3चा गोलंदाज अमोल आणि सचिन जबरदस्त गोलंदाजी करतोय. त्याच रीतीने चांगली गोलंदाजी करतोय कुणाल. पुन्हा एकदा सुरेख वेगवान चेंडू, मात्र रायटीला जास्त हवेचा सपोर्ट देखील आहे आणि तितकंच आव्हान देखील आहे गोलंदाजाला. चांगली गोलंदाजी सुरू आहे. कमीत कमी धावा देण्याचं काम नक्कीच गोलंदाज करतात. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी सेम चेंडू आणि नक्कीच पुन्हा एकदा डॉट चेंडू. जोसेफ नंबर 2
फुलटा चेंडू होता मात्र अपील करण्याचं काम अगदी अगदी एस्टनच्या माध्यमात सापडले. लेग बी पुढे सायने आणखीन एक गडी बाद. 3 चेंडू डॉट गडी बाद. परतावं लागेल जोसेफ टुयाना. जास्त धाव बनवू शकला ना आपल्या संघासाठी. जबरदस्त सुरुवात केली कुणाल्याने. गडी बाद करतो लेगबी. आतापर्यंत एकच धाव खर्च करतो लेगबीच्या विकेट घेतली होती. सुरेख प्रतिमा चेंडू. सिल्वेस्टर हा बॅटर जागर खेळण्याचा प्रयत्न. कुठल्या चेंडूची रेषेमध्ये होता. लेगबीट चेंडू होता. अगदी चेंडू लेफ्ट केला सोडून दिला. हा चेंडू डॉट येतोय. 5 चेंडूमध्ये 1 धाव खर्च करतोय आणि 1 गडी देखील बाद करतोय. पुन्हा एकदा सुरेख अप्रतिम. मात्र जबरदस्त ओव्हरची समाप्ती. फक्त आणि फक्त लेगबाची धाव सोडून दिली तर सर्व चेंडू डॉट 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 आणि विकेट. जबरदस्त गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. बघा 19 धावा पहिल्या ओव्हरमध्ये दीपक खर्च केल्या. अमोलने 7 धावा खर्च केल्या. सचिनने 5 धावा खर्च. 1 गडी बाद. कुणाल 1च धाव ती पण लेगबाच्या रूपाने आणि 1 गडी बाद. मात्र कुठल्याही प्रकारची बॅटनी धाव नाही घेतली. याची गोलंदाजी जबरदस्त. संदीप येतोय नंबर 5 चा गोलंदाज. जर्सी नंबर 7 महेंद्रसिंग धोनी. चेंडू हवेमध्ये फटका बसतोय. चेंडू खाली शतरक्षक आपली जागा सोडतोय आणि चांगल्या प्रयत्नामध्ये झेल सुटतोय. 1 धावा आणि 2 धावा देखील पूर्ण करतात हे 2 बॅटर. धाव संख्या 34. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्या होत्या. मात्र आत्ता सतत सुरू 5वं 4 ओव्हरमध्ये 3 ओव्हरमध्ये कमीत कमी धावा देण्याचं काम केलं होतं गोलंदाज अमोल, सचिन आणि कुणाल. सुरेख चेंडू. सुरेख फटका फसतोय. मात्र अगदी बॅटच्या मधोमध फटका आला होता आणि हा येतो षटकार. जोसेफ यांच्या बॅटमधून. धन्यवाद. नक्कीच इथे धावांचा बंगला बांधावा लागेल. मोठ्या धावांचा बंगला बांधावा लागेल. आणि षटकाराने धावसंख्या झालेली ती 40 धावा धाव फलकावरती. 4 चेंडू बाकी आहेत. मात्र 4 चेंडूमध्ये आणखीन 2 ते 1 मोठे फटके आले तर 50 धावसंख्या बनू शकेल. पुन्हा एकदा सुंदर अप्रतिम चेंडू पडल्यानंतर वेग वाढतो. चेंडू दिशा वाढते. हा चेंडू डॉट येतोय. गोलंदाज संदीप. जोसेफ स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा चेंडू डॉट. मात्र रक्षक आपली चांगली कामगिरी बजावतोय आपल्या संघासाठी आणि तितकीच चांगली गोलंदाजी. दीपक, अमोल, सचिन, कुणाल आणि संदीप. यॉर्कर चेंडू होता. मात्र इथे काय घडतं काय बिघडतं. मात्र इथे गडी बाद. 5व्या ओव्हरचा 5वा चेंडू धावचित्रपणे गडी बाद. नंबर 07 जेम्स.
आपल्या संघासाठी 12 धाव बनवतोय. आता ते माफ करा, 12 चेंडू 13 धाव बनवतोय. जास्तीत जास्त चेंडू डॉट आले होते त्यांच्या माध्यमातून. शेवटच्या शतकातील शेवटचा चेंडू जेम्स जर्सी नंबर 7 धाव संख्या झालेली ती 40 धावा झालेल्या आहेत. जास्त धाव बनवू शकले नाहीत डोंगरी दारुडे संघ. चार्जर फुटलीच खबरी आहे चार्जिंग न होईल. चार्जिंगच जायला नाही किती तास आहे. जेम्स न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा छटका शेवटचा चेंडू आणि दांडी गोल. यॉर्कर चेंडू, वेगवान चेंडू. या चेंडू देखील गडी बाद. 40 धावे संघ थांबतोय डोंगरी संघ. एक विशेष सन्मान आपल्या स्पर्धेनिमित्ताने सदिच्छा भेटसाठी आलेले आहेत. आमरे साहेबांना विनंती करतो, एक विशेष सन्मान आमरे साहेबांचा. आयोजक श्रीधर नवगर मास्टरच्या वतीने, नवगर गावाच्या वतीने, आगरी कोळी समाज सेवा मंडळ यांच्या वतीने एक विशेष सन्मान. आमरे साहेबांचा विशेष सन्मान माहिती शाळा आणि पुष्पगुच्छ देऊन एक सन्मान केला जातोय. धन्यवाद आमरे साहेब, आपण आल्याबद्दल या स्पर्धेला. नक्कीच उद्या देखील संध्याकाळी आपली उपस्थिती प्राधान्य आहे. नक्कीच आणखीन एक विशेष सत्कार संजय पाटील साहेबांना विनंती करतो. संजय पाटील साहेब, एक विशेष सन्मान. विशेष सन्मान आयोजक श्रीधर नवगर मास्टरच्या वतीने आणि नक्कीच आमच्या मंडळाच्या वतीने, आगरी कोळी समाज सेवा मंडळ यांच्या वतीने संजय पाटील साहेबांचा एक विशेष सन्मान माहिती शाळा आणि पुष्पगुच्छ देऊन राजन म्हात्रे साहेब आयोजक आहेत. आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून एक विशेष सन्मान. सुंदर गोलंदाजी केली होती चौघांनी कोळशे संघाच्या गोलंदाजाने. 40 धावांवर थांबवला आणि 41 धावांचं आव्हान कोळशे संघासमोर आलेलं आहे. नक्कीच 40 धावा हे आडून ठेवतील डोंगरी संघाचे गोलंदाज की नाही, कोण सामना जिंकेल. पुढील सामना जो आहे तयार राहायचा आहे. जानका 11 मुर्दा वर्षाचा रिक्षा संघटना राई मुर्दा मरवा. सिलेस्टर प्लीज इथे या. नितीन म्हात्रे, आपण पंचगिरी सांभाळायचं प्लीज. नितीन म्हात्रे, आपण पंचांची भूमिका पार पाडायची आहे. पंच राहते या मॅचमध्ये. एक पंचाला मी आराम देतोय. यांच्यामध्ये कोण असेल? नाही, त्यांना तर मॅच खेळायची आहे ना. पुढची मॅच आहे त्यांची. पुढील जी मॅच आहे जानकाई 11 मुर्दा वर्सेस रिक्षा संघटना राई मुर्दा मरवा, या दोन्ही संघांनी तयार राहायचं.
40 धावा बनवतोय. 41 धावांचं आव्हान. डोंगरी टारोटी संघ जास्त धावा बनवू शकला नाही आहे. 40 धावा बनवले तर 41 धावांचं आव्हान कोळसे संघासमोर ठेवलेलं आहे. दीपक आणि सर्व संघ सज्ज आहेत. 41 धावांचा पाठलाग कशा रीतीने करतील, कशा पद्धतीने धावा बनवतील. मात्र नक्कीच दीपक हा देखील चांगला जुना खेळाडू आहे आणि त्यांच्या ज्या हातामध्ये जी बॅट आहे ना, त्या बॅटला कमीत कमी 15 ते 16 वर्ष झालेली आहेत. किती? मात्र 25 वर्ष झालेत बघा. ट्राय 25 वर्ष ती बॅट त्यांनी सांभाळून ठेवलेलं आपल्या मुलांसाठी. आपण जसं मूल सांभाळतो ना, लहान मुलगा, तसं त्यांनी बॅट सांभाळून ठेवलेलं आहे. 25 वर्षापासून ती बॅट, त्या बॅटमधून भरपूर त्याने धावा बनवलेल्या आहेत. इधर लगा फटाफट हो जाएगा. उसका फोन आता है ना, गाड़ी में बैठा है. 5 मिनट 5 मिनट चार्जर खाली वायर दो ना. 5 मिनट लिए. श्री सतीश चौधरी साहेब जे कुठे असाल, चौधरी साहेब, सतीश चौधरी साहब, तो प्लीज कमेंट्री बॉक्स में यायचं आहे. सतीश चौधरी जी, आप हमें सुन रहे हैं तो कमेंट्री बॉक्स के पास आ जाइए कृपा करके. पुढचे शनिवार रविवार भाईंदरची स्पर्धा आहे. पुढील शनिवार रविवार भाईंदर स्पर्धा पुरस्कृत आयोजित सीनियर मास्टर, भाईंदर सीनियर मास्टर 7 आणि 8 मार्च शनिवार रविवार, पुढचा शनिवार रविवारी अवर लेडी ऑफ नादरेज चर्च भाईंदर इथे स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. सर्व संघांनी तिथे खेळण्यासाठी आलेले सर्व संघांनी विनंती करतो, आताच विनंती करतो, वेळेवर तिथे पोचा. प्रथम बॅटिंग करत असताना 40 धावा बनवले डोंगरी संघाने आणि 41 धावांचं लक्ष आव्हान. कोळसे संघ सज्ज. दीपक आणि प्रवीण या ओव्हर नंतर आहे ना दोघांसाठी दोघं पण आलेत. हे कमल रॉय येतोय. सर्व गुण संपन्न एक खेळाडू म्हणजे रॉय. चांगले गोलंदाजी करतो, चांगली बॅटिंग त्याने केली होती आणि तसेच चांगले त्याने या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा. पॉवर प्ले सतत सुरू आहे. दीपक स्ट्राईक वरती. जुने खेळाडू आहेत तेवढीच त्यांची बॅट देखील जुनी आहे. 25 वर्षापासून त्यांनी ती बॅट जपून ठेवलेली आहे आणि त्याच बॅटनीच मात्र 2002 पासून ती बॅट सुरू आहे आणि 2026 सुरू आहे. मात्र 26 वर्ष बॅटला झालेलं बघा. तुमची मॅच आहे. वेगवान चेंडू रॉय यांचा, मात्र हा चेंडू अगदी समोर निघून जातोय. डॉट चेंडू होता, चेंडू लेफ्ट केला होता, चेंडू अगदी रेषेमध्ये गेले होते, थोडे पाटे आले आणि हा चेंडू डॉट येतोय. अगदी गॅपच्या शोधामध्ये दीपक आहेत. हा चेंडू अक्षरशः खराबचा इशारा पंतांचा वाईटचा येतोय. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव, अतिरिक्त चेंडू मिळतोय कोळसे संघाला. अगदी पुन्हा एकदा वेगवान चेंडू अपील करा आणि इथे गडी बाद. अगदी बॅटला चेंडू फरसा केला होता. आपली चांगली कामगिरी बदलतोय यष्टीरक्षक. पहिले ते गडी बाद. दीपकला परतावं लागेल.
नंबर 3चा बॅटर देवेश. 41 धावांचा पाठलाग सुरू असताना पहिले ते गडी बाद होतो, दीपक बाद होतोय. तिसरा सामना सुरू आहे. शिरगाव संघाला देखील पुढची वाटचाल देण्याचं काम केलेलं आहे. आणि पुढचा सामना असेल जानका 11 मुर्दा वर्सेस रिक्षा संघटना. दोन्ही संघांना तयार राहायचं आहे. चेंडू हवेमध्ये फटका बसतो. अगदी दोघांच्या मध्ये चेंडू निघून जातोय. चेंडू थांबत नाही, मात्र थांबवण्याचं काम करत आहेत. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी, मात्र या फेकीमध्ये बघता बघता 2 धावा पूर्ण. 41 धावांचा पाठलाग सुरू आहे. कार्पेटर खेळतोय. अगदी चेंडू अडवण्याच्या प्रयत्नामध्ये होते. पायाच्या चेंडूला अडवण्याचं काम करत होते, मात्र चेंडू दोघांच्या पायाच्या मधून चेंडू निघून जातोय. एकच धाव घेतली जाईल. प्रवीण आणि देवेश हे बॅटर अगदी सेफ बॅटर आहेत. बाद झालेला खेळाडू दीपक आहे. 41 धावांचा पाठलाग सुरू आहे. धाव संख्या झालेली ती 4. पुन्हा एकदा वेगवान चेंडू रॉय यांचा. अगदी चेंडू पडल्यानंतर वेग वाढतो, दिशा देखील वाढते, टप्पा देखील योग्य होता आणि आज चेंडू डॉट येतोय. काय गेला तो? सुरेख फटका, मात्र अगदी गॅप आहेत, भरपूर शतक लांब आहेत आणि बघता बघता या 2 धावा पूर्ण. धावांचा पाठलाग सुरू आहे. 1-1, 2-2 धावा सुरू आहेत, मात्र अजूनही मोठे फटके आलेले नाही आहेत. मोठे फटके थांबवण्याचं काम करतोय गोलंदाज. मात्र पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या खर्च करतोय फक्त आणि फक्त 6 आणि 6 धावा खर्च करत असताना 1 गडी बाद करतोय गोलंदाज रॉय. नंबर 2चा गोलंदाज जानकारी संघाचा करण्याचा. प्लीज कॅप्टनना विनंती करतो. जानकारी संघ कॅप्टन जानकाचे कॅप्टन दिनेश पाटील प्लीज टॉससाठी यायचं आहे. आणि रिक्षा संघटना कॅप्टन जयेश पाटील या. सुरेख चेंडू, गोलंदाज आहेत ते राहुल. जास्त धाव मिळणार ना चेंडू जातो डीझर मध्ये. 1च धाव घातली जाईल. 1च धाव मिळेल. दोन्ही कॅप्टन देखील आलेले आहेत, जयेश आणि दिनेश. भावेश पाटील जेवून घ्यायचं आपण. दोघांना वरती बोलू, काय करू? दोघं आले. ही ओव्हर झाल्यानंतर लगेच टॉस करतो आम्ही. चांगला फटका, जास्त धाव मिळणार ना. चेंडू अडवण्याचं काम नक्कीच. थोडीशी मिसफील्ड, मात्र चेंडू निघून जातो. चेंडू थांबत नाही, चेंडू जातो सीमारेषा बाहेर. 4 धावा. हाय तो चौकार.
अबे पाणी पाहिजे हवं इथून. बघा जरा काय ते डिसिजन. राजेश भाऊ बांबूला लागल्यावर फोर आहे ना मग तिथे बांबू लागला फोन सांग. पंच जरा बघा तिथे लक्ष द्या. द्राक्षांची अख्खी अख्खी होतली ना अख्खी होतली ना आपली अख्खी प्लेट झाली. नक्की तर तुम्हाला डिसिजन योग्य मिळेल. मग पाणी उचलला तेच बोललो कशी पेसल ना खाली आहे साईड पाणी म्हणजे हाय पाणी ते याला ते दोन 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 धाव असतील. नमस्कार नमस्कार बरोबर दोन गोल झाले एक मोठे आतमध्ये यायला पाहिजे. दोन गोल टाकून झाले ना. वॉर्निंग झाली. विक्री वेळ संपली. दोन गोल झाले असते ना. दोन गोल टाकून झाले. 2 धावांचा फटका होता. मात्र 2 धावाची नोंद एकदा मी करतो इथे. सुंदर फटका अगदी समोर खेळला. पंताच्या वरून चेंडू जातोय. यस ते काय करतं काय बिघडतं तर छत्रसेला पाय लागतो सीमारसेला. लक्ष देखील नव्हतं. आणि हा 4 धावा. जरा सांभाळा मित्र सांभाळे. पाणी पाणी घेऊन जा. हवा बो पाणी हवा बो. सांगितले ना 2 गोल होऊन गेले. स्प्रे घेऊन जा स्प्रे घेऊन जा. हवा बघ इथे येतो. यांच्या हस्ते टॉस होणार आहे. सन्माननीय किरण भंडारे साहेब एक चांगले क्रिकेटपटू आहेत. त्यांच्या वतीने हा टॉस होईल मॅचचा. संघनायक दिनेश आणि जयेश जानका 11 वर्षाचं रिक्षा संघटना भंडारे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस आपण करतोय. त्या दरम्यान एक फोटो सेशन देखील होतं. सुंदर ट्रॉफ्या देखील आहेत. ट्रॉफीचा मानकरी कुठला संघ ठरतोय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा साहेबांच्या वतीने. टॉस का वास कुठला टॉस संघ जिंकतोय हा महत्त्वाचा असेल. मात्र कुठला संघ सामना जिंकतोय महत्त्वाचा असेल. टॉसचा बेनिफिट हा असतोच. जानका 11 संघ टॉस जिंकतोय. राजेंद्र हो राजेंद्र आपला एकच वरचा नियम आहे ना. तो ते लोक 1 ओव्हर नंतर आले. 1 ओव्हर 2 गोल नंतर आले. कोण त्यांचे जे player इंजरी आहे बोलतो पहिल्यापासून ते 1 ओव्हरच्या नंतर आले. त्यांना आहे ना 2 गोल होऊन गेले. दुसऱ्या ओव्हरचे 2 गोल झाले. सांगितलेलं का त्यांनी 1 ओव्हर सांगितले. 1 ओव्हर ना. 2 गोल झाले ना दुसऱ्या ओव्हरचे. तो काय फिरतोय गावात मी काय करू. भाऊ एकच ओव्हर बोलले सांगितलेली होती. हे बॅट्समॅन
धाव संघ झाले 13 धावा झालेल्या आहेत. संदीप नाही नाही कसं नाही मला सांगितलंच नाही 2 ओव्हर सांगितलेत ना 2 ओव्हर कुठे सांगितलं 2 ओव्हरचा नियमच असतो एकच ओव्हर असते लिश लिश 2 ओव्हर नसतं चेंडू हवेमध्ये जास्त धाव मिळणार नाही, फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. चेंडू हवेमध्ये मात्र चेंडू थांबत नाही, चेंडू निघून जातोय. सी मारसे बाहेर. हा येतोय षटकार आणि षटकार धाव संघ जाते ते 20 धावेवरती संघ पोहोचतोय कोलसे संघ. आणि 2 ओव्हरमध्ये 20 धाव बनवतोय आणि 20 धाव बनवताना एक गडी बाद होतोय दीपक. हा बाद झालेला खेळाडू आहे. एकेचाळीस धावांचा पाठलाग सुरू आहे. 20 धावा झालेल्या आहेत. राजेंद्र पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा सेकंड मॅच आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 धावा बाकी आहे. खर्च करतोय राहुल. टिकमक नाही केलं त्यांचं पहिले पण नाही दिसत. यस अंपायर्स, काय डिस्कस सुरू आहे लवकर करा. प्लीज आयोजक प्लीज जावा. जे काय डिस्कशन लवकर संपवा. त्याला टिकमार्क करा सांगा कोण कोण खेळेल सेकंड मॅचला. हा याचं काय आणि पहिलाच राऊंड होता त्यासाठी नंबर 3चा गोलंदाज सेल्वेस्टर. 20 धावा झालेल्या धाव फलकावर 41 धावांचा पाठलाग सुरू आहे. चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडूमध्ये धावांची गरज आहे 21. ड्रॉचा प्रश्न नाही टुर्नामेंट डिक्लेअर झाले ते 1 महिना झाले ना. चेंडू हवेमध्ये फटका बसतो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि चूक न करता सुंदर झेल आणि संपतोय खेळ. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन जातोय. नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल. सेल्वेस्टर यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा, जास्तीत जास्त विकेट. लेफ्ट बॅटर आहेत सचिन आहेत. खेळाडू भरपूर कमी आहेत डोंगरी संघामध्ये. भरपूर गॅप्स आहेत आणि नक्कीच गॅपच्या शोधामध्ये नक्कीच न्यू बॅटर सचिन असतील.
गोलंदाज सिल्वेस्टर. हा चेंडू अक्षरशः खराब चेंडू वाईट साईडला पंचांमार्फत येतोय. अतिरिक्त धाव अतिरिक्त चेंडू मिळतोय कोलशेत या संघाला. तिसरा सामना सुरू आहे. सुंदर फटका अगदी झेल पडतोय अगदी बाजूला चेंडू पडतो चेंडू लागतो हाताला आणि चेंडू बॉडीला लागून झेल पडल्यानंतर पुन्हा खेळण्याची संधी मिळते सचिन यांना. स्ट्राईक वरती संदीप. एक उंच खेळाडू आहे चांगला हाईटचा आहे चांगली बॅटिंग करतोय. फुलटा चेंडू मात्र फटका अगदी येतोय आमच्या प्रेक्षकांना भेटीला. हाय तो षटकार आणि षटकार सायनी धावसंख्या होते ती 28 धावा. धावा डावफलकावरती 41 धावांचा पाठलाग सुरू असताना कोलशेत संघ सज्ज आहे. सिल्वेस्टर शॉर्ट चेंडू होता अगदी कार्पेट ड्राय खेळतोय आणि नक्कीच मैदान लगत चेंडू खेळण्याचं काम चांगली फेकी मात्र थोडे उशीर होतोय आणि बघता बघता 2 धावा धाव संख्या 30 धावा धावफलकावरती 41 धावांचा पाठलाग सुरू. 11 धावांची गरज आहे. यॉर्कर चेंडू होता अगदी समोर खेळले चांगला चेंडू अडवण्याच्या प्रयत्नामध्ये एकच धाव घेतली जाईल. चांगली फेकी सचिन स्ट्राईक वरती लेफ्टी बॅट्समन आहेत गॅपच्या शोधामान नक्कीच असतील. चांगला फटका आणि नक्कीच किती धावांचा फटका असेल. चेंडू थांबत नाही चेंडू निघून जातोय दन 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 सीमारेषे बाहेर मिळतील 4 धावा. हाय तो चौकार. धन्यवाद जय. नक्कीच या चौकाराने धाव संख्या झालेली ती कोलशेत संघाची 35 धावा. 6 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडू 6 धावा 12 चेंडू. स्ट्राईक वरती संदीप. गोलंदाज असतील इल्लरी. काय चमत्कार घडेल की बघायचं. या गोलंदाजी ज्येष्ठ खेळाडू आहेत आणि नक्कीच जर्सी नंबर 9 आणि नक्कीच या 12 चेंडूमध्ये धावांची गरज आहे 6. चांगला चेंडू टाकण्याचं काम गोलंदाज करत आहेत. सुनीलकडून नक्कीच पार्टी असेल. विकेट तुम्ही कशी विकेट घ्या फुल पार्टी आणि होळी देखील आलेली आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडू. वा वा याला बोलतात अनुभव. जबरदस्त गोलंदाजी जबरदस्त टप्पा नियंत्रण वेग अति सुंदर अप्रतिम. 2 चेंडू डॉट बघा. पुन्हा एकदा डॉट चेंडू लागोपाठ 3 चेंडू डॉट. डॉटची हॅट्रिक बघा काय गोलंदाजी केली. याला बोलतो अनुभव. हा 70च्या पलीकडे खेळाडू आहे बघा. अनुभव किती वर्षाचा अनुभव आहे. याला बोलतो अनुभव. हा चेंडू देखील डॉट होता मात्र इथे धाव घेण्याचं काम दोन्ही बॅटर करत आहेत सचिन आणि संदीप. 1 धाव कंप्लीट मात्र बघा 4 चेंडू मध्ये एकच धाव खर्च करतोय हिलेरी. स्ट्राईक वर सचिन आहेत. धाव संख्या झाली ती 45 धावा झाले 46 धावा झालेल्या आहेत.
माफ करा, हां 5 धावांची गरज आहे. 36 धावा झालेल्या आहेत. 41 धावांचा पाठलाग सुरू आहे. सत्तरच्या पलीकडे खेळाडू. क्रिकेटचं प्रेम कमी होत नाहीये. वय जसं वाढलं तसं प्रेम वाढत चाललेलं आहे. बघा क्रिकेटची पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी. हा चेंडू होतो, डॉट चेंडू होतोय. 7 बॉल. मात्र जबरदस्त, मात्र हा हिरा चमकतोय मैदानात. जुना हिरा आहे, जुना डायमंड आहे, कोहिनूर आहे. स्टेपआउट खेळले. मात्र या चेंडूवरती किती धावा बघा. जबरदस्त टाळ्या वाजवून द्या खेळाडूसाठी. 70च्या पलीकडे खेळाडू आहे. 70च्या वय 70-71 वय सुरू आहे. मात्र त्या वयामध्ये खेळत असताना या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा खर्च करतोय हिलेरी आणि 4 चेंडू डॉट. 2च. बघा काय अनुभव आहे. एडविन 2 बियर आहेत. सुनील गुड. ए ब्रॅड. जबरदस्त गोलंदाजी. पुढच्या मॅचला ओव्हर नाही दिली तुम्ही तर बघा. आता कापूस ठेवा किती नक्कीच जबरदस्त गोलंदाजी केली हिलेरी यांनी. फक्त 2 धावा खर्च करतोय. जबरदस्त गोलंदाजी. वेल डन, गुड जॉब. चांगली गोलंदाजी. चेंडू शिल्लक आहे. 6 धावांची गरज आहे. 4 गोलंदाज जोसेफ नंबर 2. 7 चेंडू 4 धावांची गरज आहे. अगदी चांगला फटका, अगदी गॅपच्या शोधामध्ये होते. हा चेंडू येतो निघून आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला. अशा प्रकारे सामना जिंकतोय कोल्चेस मास्टर संघ. जानकाई 11 वर्षाचा रिक्षा संघटना पुढील सामना असेल. त्यांना बोलवा, इथे त्यांचा सत्कार आहे. त्यांना बोलवा. जरा बस इथे कॉमेंट्रीला बस. 10-15 मिनिट लगेच येऊन होतो. बोलो बोलो बोलो. धन्यवाद. लकीचा चांगली गोलंदाजी टाकल्याबद्दल.